आजचे हे मोदक काहीसे खास आहेत कारण यामध्ये दूध पावडर, साखर, खवा असं काहीही न वापरता नेहमी आपण जी चपाती खातो त्या चपातीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. तर नैवेद्य म्हणून किंवा लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा पौष्टिक असे हे मोदक बनवण्यासाठी आज आपण हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. नेहमी आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच इथे मी घेतलेलं आहे. गॅस अगदीच कमी ठेवला आणि सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटे कोरडं हे पीठ परतून घ्यायचं. आता त्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये तूप घालायचं. तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी तूप घातलं. खरं तर या मोदकांना जास्तीचं कोणतंही साहित्य लागत नाही, पण हे पीठ मात्र सुरुवातीला व्यवस्थित असं भाजून घेणं फार गरजेचं आहे. तर सुरुवातीपासून साधारण 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित हे पीठ मी असं भाजून घेतलं. आता या पिठाचं टेक्स्चर बघा, छान असं रवाळ दिसू लागलंय. आता मात्र गॅस बंद करायचा आणि मगच यामध्ये गूळ घालायचा. तर गूळ घालताना सुद्धा अगदी बारीक असा चिरून घालायचा, म्हणजे तो पिठासोबत लगेच एकजीव होतो. गॅस बंद असला तरीही कढई चांगली गरम असल्यामुळे गूळ आणि पीठ व्यवस्थित असं एकजीव होतं. आता यामध्ये आवडीप्रमाणे जायफळ पूड आणि थोडेसे मनुके घातले. सर्व चांगलं परतून घेतलं आणि नंतर कढई अशी बाजूला घेतली. आत्ताच या पिठाला बघा छान असं बाइंडिंग आलं. तरी सुद्धा मोदक छान वळता यावे यासाठी 1-2 वेळा मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं. छान अशी बाइंडिंग आली. आता हे मोदक वळण्यासाठी एक साचा घेतलाय. यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या लावल्यात आणि याच्या आतमध्ये बघा हे मिश्रण असं दाबून घ्यायचं. मिश्रण दाबल्यानंतर साचा व्यवस्थित बंद करायचा आणि आतल्या बाजूने सुद्धा पूर्ण हे मिश्रण भरून घ्यायचं. आतलं हे सारण व्यवस्थित असं दाबून भरलं म्हणजे मोदकाला चांगला आकार येतो आणि मोदक चांगला असा भरीव दिसतो. तर याचप्रमाणे बघा उरलेले सर्व मोदक मी बनवून बाहेरचं कोणतंही वेगळं साहित्य न आणता घरी असलेलं गव्हाचं पीठ, तूप आणि गूळ वापरून असे हे पौष्टिक मोदक आपण बनवू शकता. नैवेद्यासाठी किंवा मग लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा असे हे गव्हाच्या पिठाचे मोदक खूप छान ठरतात. सुरुवातीलाच पीठ व्यवस्थित भाजून घेतलं म्हणजे पिठाला अजिबात गव्हाच्या पिठाची चव राहत नाही. अगदी खुसखुशीत आणि खमंग असे हे मोदक तयार आहेत. शक्यतो तांदळाच्या पिठाचे मोदक म्हटले की ते उकडीचे असतात आणि गव्हाच्या पिठाचे मोदक म्हटले की ते तळणीचे असतात. पण आज आपण गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक न बनवता अतिशय पौष्टिक आणि रुचकर असे हे खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेत. तर तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. सोबतच आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.